नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 121वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. मला मान्य आहे की अप्रबुद्ध समजायला अत्यंत कठीण आहेत, परंतु डॉक्टर यरकुंटवारांनी त्यातल्या त्यात सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातही जे आहे त्यातला आणखीन सोपा भाग मी आपल्यासमोर ठेवतो आहे. तर सुरू करण्यापूर्वी प्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजचं भाषण अप्रबुद्धांवरचेच पुढचे विषय जे काही आहेत त्यावर आपण बोलूया. पतंजलीनं तपासंबंधी सांगताना असं मार्गदर्शन केलं आहे की अशुद्धी नाहीशी झाल्यामुळे शरीर आणि इंद्रिय यांची सिद्धी प्राप्त होते. आश्रमवासी जीवनास लागणारं कार्येंद्रिय बळ संध्येसारख्या आचारानं कसं प्राप्त होतील याचा तपशील इथं सांगणं शक्य नाही, परंतु दिनमान, अंधार, प्रकाश, पृथ्वीची आणि सूर्यचंद्रांची गती, वायुवहन, गुरुत्वाकर्षण, निरामय जिवंतपणाचं दर्शक असलेलं श्वसन आणि त्यातले बदल, आहार विहारातली शिस्त इत्यादी गोष्टींची मेळ घालणाऱ्या नित्यसंधत्वामुळे दीर्घ जीवनाचा लाभ कसा मिळत असेल हे लक्षात घ्यायला अवघड जाऊ नये. अप्रबुद्ध एकदा श्री गुरुचरित्रातील एका उल्लेखावरून असं मुद्दाम सुचवून गेले की गायत्रीच्या जपाच्या वेळी अंगाला कंड सुटली तर तो खाजवू नये. त्यांच्या मते त्याचं कारण असं की एखाद वेळी त्यामुळे प्रत्यक्ष रक्तस्राव होऊ शकतो. या दोषाचा परिहार उजव्या कानास स्पर्श केला असता होतो असंही धर्मशास्त्र सांगतं. धर्मशास्त्र उगीच बनलेलं नाही, त्याच्यामागे इतकी अनंत शास्त्रीय कारणं आणि ऋषीमुनींनी किती अभ्यास केला असाल याची कल्पना येते. अत्यंत सूक्ष्मतम असं शरीरशास्त्राचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला होता. गायत्री जपानं डोक्याकडे रक्तप्रवाह जास्त जातो, टाळू, नाक इत्यादी अवयवामध्ये ते जमा होतं. अशावेळी रक्तस्राव होऊ शकतो. कानाला व्हेगस नावाच्या धमनीचा पुरवठा होतो आणि तो स्पर्शानं रक्तदाब कमी करून स्रावाला प्रतिबंध करू शकते. एवढंच स्थलकालास्तव म्हणता येईल. याचा शास्त्रीय अर्थ हा की साधनांनी आणि विहिताचार्यांनी शरीर आणि मन यात शक्तिकल्लोळ उठत असतात व त्यांच्या अनुरोधानं कर्माची घडी बसवावी लागते. आधुनिक शास्त्राप्रमाणे रेडिक्युली इंडिथियल सिस्टीम म्हणून जिला संबोधतात ती रोगप्रतिनिरोधाची कारक आहे. तीही साधना आणि विहिताचार यांनी उत्तेजित आणि प्रबळ बनते. आधुनिक संशोधनाप्रमाणे ध्यानासारख्या क्रियांनी शरीर आणि मन यांचा तोल निर्माण होतो आणि त्यानेही प्रतिरोधक शक्ती अधिक जागृत होते. संगीताचा परिणाम अनेक मोजमापाने आणि प्रयोगाने अनेक लोकांनी अनुभवलेला आहे, आजमावलेला आहे. त्याचं असं प्रतिपादन आहे की काही वेळा संगीताचा वातसंस्थेवर असा परिणाम होतो की ज्यामुळे तिला त्याच्या लहरीनुसार नाचावंसं वाटतं. अल्फा विद्युत लहरी यात ठळकपणे वाढतात. ओंकारदिकांचा जप या दृष्टीने विचारात घेण्यायोग्य आहे. हठयोगाच्या खेचरी मुद्रेत टाळूस लागून जीभ लावून कुंभक करण्याचा राजयोगाचीही खेचरी मुद्रा असते आणि तिथं कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या ध्यानाचा संबंध असतो, म्हणून मी ती वेगळी काढत आहे. श्लेष्म पिंडाच्या उत्तेजनाशी संबंध असा असू शकतो की मेंदूच्या तळाशी जसा हा पिंड आहे तसा तो तालुनासा रंध्रात ही आहे. या दुय्यम पिंडाबद्दल अजून फारसं संशोधन झालेलं नाही. अन्नाच्या शिता एवढा असलेला हा पिंड मनुष्य प्राण्यात आढळतो आणि तोही निरपवादपणे सर्वात आढळतो. काही शास्त्रज्ञांचं प्रतिपादन असं आहे की मुख्यपिंड नाहीसा झाल्यास अथवा तो निरुपयोगी बनल्यास त्याचं काम हा दुय्यम पिंड करतो. प्रत्येक ठिकाणी पर्याय ठेवलेला आहे परमेश्वरांनी. या शरीराचं इतकं काही सुंदर असं रचना केलेली आहे. एक सिस्टीम बंद पडली तर दुसरी सिस्टीम
ते चालू ठेवू शकतं. इतका सर्व विचार करून हे परमेश्वरांनी शरीर बनवलेलं आहे. गर्भावस्थेत मुख्यपिंडाचा काही भाग मुखगह्वराकडून वर जातो आणि काही भाग मेंदूकडून खाली येतो व हा पिंड तयार होतो. तेव्हा खेचरी मुद्रेसारख्या साधनात या पिंडाच्या उत्तेजनासारखी क्रिया घडते असं प्रतिपादन करण्यात काही चूक नाही. अमृतस्रावाच्या अनुभवाचं क्रियाशारीर आणि प्राणिक द्रव्य विज्ञान म्हणजे बायोकेमिस्ट्री थोडं लक्षात घेण्याजोगं आहे. या पिंडाकडून अनेक प्रकारच्या स्रावांचा पुरवठा होतो. याबाबत आता कोणतीही शंका राहिलेली नाही. हे अनेक स्राव वेगवेगळे आहेत की त्या पिंडाच्या वेगवेगळ्या अवस्थेतली ती निर्मित आहे, तसंच एकाच द्रव्याच्या वेगवेगळ्या अंशाच्या भिन्न भिन्न क्रियांचे ते परिणाम आहेत की भिन्न भिन्न द्रव्यच आहेत इत्यादी मूलभूत प्रश्न अजूनही शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारे असले तरी या पिंडाच्या विविध आणि व्यापक परिणामाबद्दल कोणाला शंका नाही. या अनेक स्रावामध्ये सोमॅटोट्रॉपिक अथवा ग्रोथ हार्मोन नावाचा एक अनन्यसाधारण महत्त्व असलेला स्राव आहे, ज्याच्यामुळं शरीराची वाढ होते, झालेली झीज भरून निघते आणि शरीरात स्वस्थपणा येतो. निद्रेचा या स्रावाशी घनिष्ठ संबंध आहे व त्याचं दिग्दर्शन मी पुढं करणार आहे. लघुत्वानंतर आरोग्य हा योग प्रथम प्रवृत्तीतील लक्षण जे येतं ते या संदर्भात ध्यानात घेण्याजोगं आहे. अलोलुपत्व हे लक्षण मानसिक तयारी दाखवते, तसंच ते पर्याप्त आरोग्याचंही फलित असतं. शरीर स्वतःच स्वयंपूर्णता अनुभवतं आणि तद्वारा दुसऱ्याच्या मदतीविषयी निरपेक्षता आणि स्वावलंबन बाळगतं. वर्णप्रसादाशी दोन गोष्टींचा ठळक संबंध आहे. श्लेष्मपिंड, कंठपिंड, अधिवृक्कपिंड आणि नरनारी फलम याचा त्वचेवर जसा परिणाम होतो तसाच आमाशय, लहान मोठी आतडी, यकृत, प्लीहादी अवयव आणि स्वायत्त धमनी संस्था यांचाही परिणाम होतो. आणि प्राणसंबंधाने या सर्वच अवयवांना स्फूर्ती आणि चेतना मिळते. भावभावनांचा त्वचेवर जो परिणाम होतो तोही त्याच्याद्वारेच. आहाराच्या जातीचा म्हणजे सात्विक आहाराचा परिणाम त्यांच्या सहाय्यास धावून जातो. हे सगळं लक्षात घेण्यासारखं आहे. किती सूक्ष्म विचार केला असेल की आधुनिक शास्त्र इतकी आधुनिक वेगवेगळी साहित्य असूनसुद्धा जे त्यांना जमलेलं नाही, अनेक प्रकारची मशीन्स असून हा जे जमलेलं नाही, ते या ऋषीमुनींनी कसं काय शोधलं असेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. अमृतस्रावाच्या अनुभवाची ही द्रव्य सोमपिंडाच्या अमृतस्रावाच्या अनुभवाची वाहक आहेत. ऊर्जा हा शब्द इथं लक्षात घेण्यासारखा आहे. उपवासाच्या पदार्थांची निवड करताना मधुरपाक ही आयुर्वेदीय दृष्टी, योग साधना आणि विहिताचार यांना ओतप्रोत आहे. मधुरपाक म्हणजे ज्या द्रव्यांच्या पचनानंतर शरीर आणि मन यांच्यावर रसवृद्धी, सुखवृद्धी, आरोग्यवृद्धी इत्यादी दिशांनी परिणाम होतो, तो श्री ज्ञानदेवानी तै मधुरी रसी वाढे मेचू तया हे मुख्य सूत्र सांगितलेलं आहे. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर ज्यांना कार्बोहायड्रेट असं म्हटलं जातं त्यांचा या आहारात ठळक भाग असतो. योगसाधना, विहिताचार यांना आवश्यक असलेली ऊर्जा या पदार्थांपासून मिळते. काही प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन, सूक्ष्म खनिजे इत्यादींचाही अंतर्भाव मधुरपाकी द्रव्यामध्ये होतो हे खरं, परंतु तो मुख्यतः कार्बोहायड्रेट्सचे दोष कमी करून त्याची गुणवृद्धी होण्याच्या मर्यादेतच असतो. मधुरपाकी द्रव्यांची कामगिरी विविध प्रकारची असते. ऊर्जा पुरवणं, प्रत्येक अवयवांचं घटक बनणं आणि ब्रह्मद्रव्यांची म्हणजे प्रोटीन्स जपणूक करणं अशी कामगिरी त्यांना बजावावी लागते. हाय प्रोटीन आणि हाय लिपिड आहार हा हृदयालाच नव्हे तर एकूण शरीर आणि मन यांना बाधकच आहे. असल्या मधुरपाकी द्रव्यांमुळं मधुमेहासारखे रोग होण्याची भीती मनात उभी राहणं शक्य आहे, परंतु निरसनही तिचं अत्यंत सोपं आहे. एकतर युक्तविहार याबरोबरच ही साधना योग विहिताचार यांची गुरुकिल्ली आहे. लोलुपता काय, निद्रेसी जिंकावे, भोजन करावे परिमित,
अथवा युक्त आहार विहार नेम इंद्रियांचा सार नसावे बासर निद्रा बहु भाषण हे तुकारामानी मोजक्या आली मौलिक शब्दामध्ये सांगितलं आहे. या युक्तमुळेच ते रोगप्रातिर्भाव दूर पडतो. दुसरं असं की कार्बोहायड्रेटच्या प्रचुरतेमुळे मधुमेह रोग होत नाही, तर आहाराची कॅलरी जास्त झाल्यामुळे तो होतो, असं आता आधुनिक वैद्यक सांगत आहे. तज्ज्ञ कार्बोहायड्रेट्सवरील नियंत्रणापेक्षा कॅलरीच्या नियंत्रणावर भर देत आहेत. म्हणजे पाचकाग्नीचं प्रमाण माफक ठेवल्यावर त्यांचा कटाक्ष आहे. आणि ही दृष्टी सुश्रुत प्रभूतींनी या रोगाची जी संप्राप्ती म्हणजे पॅथॉलॉजी प्रज्ञावंततेनं वर्णिली आहे, तिच्या दिशेने विकास पावणारी आहे. शरीरात आमसंचय होऊ द्यायचा नाही हे मुख्य सूत्र आमच्या सर्वज्ञांनी बजावूनच सांगितलेलं आहे. हे लक्षात असलं की सात्विक आहाराबद्दल अनाठाई गैरसमज राहणार नाही. का सात्विक आहार घ्यायचा याचं हे उत्तर आहे. मधुरापाकी द्रव्यांच्या पाकक्रियेत श्लेष्मपिंड फार महत्त्वाचं काम बजावतो. आतड्याच्या वेटोळ्यात असलेला अग्निपिंड म्हणजे पँक्रिया या मधुरपाकी द्रव्याचं जारण पाचन करण्यास प्रमुख असला तरी त्याला त्याच्या कार्यसिद्धीत श्लेष्मपिंडाची योग्य प्रेरणा असावी लागते. अग्निपिंड व्यवस्थित कार्यरत असूनही श्लेष्मपिंडातली विकृती त्याच्या आड येते. जवळजवळ सर्व मधुरपाकी द्रव्यांचं शरीरातील अखेरचं रूप ग्लायकोजन हे आहे आणि याचं जारण पचन होऊन शरीर आणि मन यांचा सुखसंतोष उत्पन्न करायला ते आवश्यक आहे. श्लेष्मपिंडावर थॅलॅमस आणि इतर मेंदूतील भागांचं नियंत्रण असतं आणि अखेरीस या सर्वांवर मेंदूचा पुढचा भाग जे फ्रंटल लोब्स हुकूमत गाजवतो. इत्यादी वस्तू लक्षात घेतली की ध्यानानं मधुमेहासारखे रोग कसे दुरुस्त होतील हे समजतं. बायोरिदम यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असं म्हणतात की यकृत आणि आमाशय यांचा परस्परापेक्ष जी स्पंदनं आणि लयी असतात त्यात बिघाड झाल्यामुळे तो होतो. या म्हणजे रोगांचं मूळ त्यांच्या मते विकृत स्पंदनं आणि लयी यात आहे आणि भावभावनांनी त्याला विसंवाद निर्माण होऊन हा व्रण उत्पन्न होतो. भावभावनांच्या दुरुस्तीबरोबर आहाराचा समय, पदार्थ, त्याची मात्रा यांचा तोल साधला तर हा व्रण भरून निघतो असं शास्त्रज्ञ सांगतात. सध्या आधुनिक वैद्यकात स्ट्रेस यावर पुष्कळ प्रयोग आणि विचारविनिमय होत आहे. गॅस म्हणजे जनरल ॲडॉप्शन सिंड्रोम हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सेल्ले याचं संशोधन खूप गाजलं आहे. विद्यमान संस्कृतीने अंगभूत ताणतणावामुळं आजचं मानवी जीवन घेरून टाकलेलं आहे. अमेरिकेत 67% रोगी या लक्षणाकरता उपचारासाठी तज्ज्ञांकडे जातात. शरीरांतर्गत कालमापन, योग साधना आणि विहिताचार यांच्या फलागमनास मूलभूत आहे व सात्विक आहाराने शरीरातील कणाकणात प्रकाश आणि बोध फाकत असल्यामुळे त्याचं अत्यधिक महत्त्व आहे. गीतेतील स्थिर हे या आहाराचं विशेषण लक्षवेधक आहे. नैसर्गिक स्पंदनं आणि लयी या आहारानं सुदृढ होतात हा भावार्थ त्यात दिसतो. वर्णप्रसादानंतर स्वरसौष्ठव हे प्रथम योग प्रकृतीचं लक्षण जे येतं ते दोन अर्थानं ध्यानात घेण्यासारखं आहे. पहिला अर्थ वाणीची शुद्धता आणि दुसरा अर्थ वाणीचं मार्दव आणि माधुर्य. वाणी उत्पन्न करणारे अवयव नीट वाढलेले असले तरी वाणी शुद्ध असतेच असं नाही. त्या समाजातील व्यक्तींना एकमेकांचा अभिप्राय स्पष्ट करण्या इतपत वाणी नीट असणं वेगळं आणि वाणीची शुद्धता असणं वेगळं. मंत्रशास्त्र आणि व्याकरण यात वाणीच्या शुद्धतेला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. योग साधना आणि विहिताचार यांचा वाणीवर परिणाम होतो एवढं सुचवण्यापलीकडे मुळातच विस्तृत असलेल्या या विषयाबद्दल जास्त लिहिणं शक्य नाही. मनूचा सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात एष धर्मः सनातनः हा श्लोक या संदर्भात आठवण्यासारखा आहे. कंठ आणि जीभ यांचं महत्त्व मानवी व्यवहारात जेवढं आहे
त्यापेक्षाही ते योग साधना आणि विहिताचार यात जास्त आहे. भारतीय शास्त्र कंठ या मध्यमा वाणीचं आणि जीव ही वैखरी वाणीचं साधन असल्याचं सांगतात. व्यापार होऊ न देता म्हणजे मौन, मानस जप इत्यादी केलेला योग साधना आणि विहिताचार इथला जिभेचा उपयोग परक्रिया शरीराच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे तितकाच कंठाचाही आहे. नव्हे थोडा काकणभर अधिक आहे, कारण कंठांचा संबंध नुसता वाणीशी नाही तर इतर अनेक मूलगामी गोष्टींशी आहे. मंत्रशास्त्र, योगशास्त्र आणि वेदांत यात ओंकाराचा फार सखोल अभ्यास केला गेला आहे. अकार, उकार, मकार या तीन मात्रा आणि बिंदू ही अर्धमात्रा यांची शारीरिक स्थानं मांडुक्यापासून अनेक शास्त्रीय ग्रंथांनी व संत वाङ्मयांनी सांगितलेली आहेत. जागृत अवस्थेचं नेत्र हे स्थळ, स्वप्नावस्थेचं कंठ हे स्थळ, सुषुप्ती अवस्थेचं हृदय हे स्थळ आणि तुरिया अवस्थेचं ब्रह्मरंध्र हे स्थळ असा जो तपशील येतो तो तौलनिकदृष्ट्या अभ्यासनाजोगा आहे आणि परस्क्रिया शरीराच्या दृष्टीनं तो मोठा उद्बोधकही आहे. कोणत्याही प्रकारे का होईना प्राणशक्ती मेंदूत साठून कोंडली गेली असली तर ती खाली उतरून शरीरभर फाकावयास काय करावं हा प्रश्न योग साधना आणि विहिताचार यांच्या पुढच्या अवस्थेमध्ये येतो, म्हणजे समाधीच्या अवस्थेमध्ये. या उपाय जे सांगतात त्यात एक गळ्याच्या भागाशी संबंध आहे. जाणीव कळेस समाधीच्या अवस्थेतून बाहेर काढाव्यास कानाशी हळूहळू केलेला मंत्रोच्चार उपयोगी कसा पडतो हे श्री रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रावरून स्पष्ट होते. श्री वासुदेवानंद सरस्वतीने एका ठिकाणी या उपायाबरोबरच स्निग्ध द्रव्ये करून करावे टाळूचे मर्दन, वरी काष्ठ ठेवून करावे ताडन काष्ठाने, असे ताडितात हळूहळू प्राण उतरे तत्काळ, नो ही व्याकुळ नो हो निर्बळ या उपाये. या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वतींनी त्यांच्या पद्मनाभ स्वामी या शिष्याला का ताडन केलं असलं याचा उलगडा होतो. अथवा उभय भाग गळ्याचे लेपन करूनी स्निग्धद्रव्याचे मर्दनकरिता योग्यांचे प्राण येई जाग्यावर असे उपाय सांगितलेले आहेत. गळ्यात अनेक महत्त्वाचे अवयव गोळा झालेले आहेत. त्यात रक्तवाहिनी, धमनी, कंठपिंड इत्यादी सर्व अवयवांनी मेंदूचं कार्य नियंत्रित होतात. हृदयापासून निघणारी महाशिरा एओर्टा व स्वरयंत्रापाशी असलेलं कॅरोटिड सायनस, कॅरोटिड बॉडी, तिथंच असलेली वेगस या नावाची धमनी यांच्याकडून येणाऱ्या संवेदनांनी व आज्ञांनी मेंदूकडील रक्तप्रवाह कमी होतो. दाब मग तो बोटाने दिलेला असो की कडक कॉलर अथवा तत्सम वस्तूमुळे आलेला असो, हृदयाची गती आणि रक्ताचा दाब यावर तो परिणाम करतो. दोन्हीही कमी होतात आणि हृदयाच्या डाव्या कप्प्यातील ताण एकदम कमी होतो असं आधुनिक वैद्यक सांगतो. दाबानं रोगचिकित्सा करण्याची अलीकडे एक पद्धती रूढ होऊ पाहत आहे. तदनुसार दोन्हीही कानामध्ये बोट घालून कानाच्या बाजूनं दाब दिल्यास वाढलेला रक्तवाह दाब कमी होतो असं ही पद्धत म्हणते आणि ती तथ्य असण्याचा संभव आहे. आयुर्वेदात अक्युपंक्चर या पद्धतीत काही मर्मस्थानं जी सांगितलेली आहेत त्याचाही या संदर्भात उल्लेख करण्याजोगा आहे. कंठांचा संबंध स्वप्नाशी कसा असतो आणि भारतीय शास्त्र किती सखोल अवगाहन करणारी आहेत याचा थोडा निर्देश इथं करण्याजोगा आहे. स्वप्न आणि निद्रा अशा दोन वेगवेगळ्या अवस्था आणि त्यांची सूक्ष्म शरीरं मंत्र, योग, वेदांत इत्यादी शास्त्र कटाक्षानं सांगतात. स्वप्न म्हणजे ड्रीमिंग आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. स्वप्नाला तैजस असं म्हटलेलं आहे, निद्रेला एकोभूतः घनः असं म्हटलेलं आहे. ही विशेषण मार्मिक आहेत. स्वप्न चित्रपटासारखी असतात आणि प्रकाशमयतेमुळं म्हणजे जाणीव कायम राहून असल्यामुळं या अवस्थेत काही व्यापार चालतात. त्याच्या उलट निद्रेत घन अंधार असल्यामुळं सारच स्तब्ध होतं. आधुनिक शास्त्रानं ड्रीम्स आणि स्लीप यांचं जे खूप संशोधन चालवलेलं आहे त्यांच्याशी भारतीय सिद्धांत ताडून पाहण्याजोगे आहेत. नेत्र हे जागृत स्थान आणि स्थूल अशा विश्वाचा भोग तद्वारा होतो
ही वस्तुस्थिती आधुनिक आणि भारतीय शास्त्रज्ञांना सारखीच मान्य आहे. दोन्हीही शास्त्र स्वप्न आणि निद्रा यात मूलभूत फरक असल्याचं मान्य करतात. निद्रेत रेम आणि नॉन रेम असा फरक असल्याचं जेव्हापासून आधुनिक शास्त्रज्ञांना कळू लागलं आणि रेम म्हणजे ज्यात डोळ्यांची जलद हालचाल असते ती अवस्था जागृत अवस्थेशी फार साम्य राखते व गाढ निद्रेशी पुष्कळसत विसदृशता बाळगते असंही त्यांच्या लक्षात जेव्हापासून आलं तेव्हापासूनच याबाबतचं विज्ञान भारतीय वळणावर येऊ लागलं असं म्हणता येईल. शास्त्रज्ञांचं असं निरीक्षण आहे की पूर्वरात्री निद्रा म्हणजे गाढ झोप असते आणि उत्तररात्री स्वप्नांचे पुंजके लागोपाठ गर्दी करतात. रेम या अवस्थेत डोळ्यांच्या ऊर्ध्व आणि बाह्य हालचालीबरोबरच श्वसन आणि हृदयस्पंदन यांची गती वाढते. शरीर शिथिल असलं तरी त्यांच्या हालचाली होत असतात. झोपेत चालणारे असतात हे लक्षात घ्या. श्वासाचा आवाज होणं आणि बडबडणं आणि उणसावणं ही इत्यादी गोष्टी घडतात. रेम या अवस्थेचा विशेष असा आहे की झोपेचं समाधान तिनंच मिळतं. गाढ अवस्थेत ते मिळत नाही. ही अवस्था जर बिघडवली आणि अथवा थांबवली तर माणूस चिडचिड करतो असंही शास्त्रज्ञ सांगतात. गाढ झोपेनं शरीर टवटवीत होतं तर स्वप्नांच्या अवस्थेनं मेंदू टवटवीत होतो. स्वप्नांचं स्वरूप आणि त्यांचा अर्थ याबद्दल खूप खल होत आहे आणि विविध वैज्ञानिक संप्रदायही उत्पन्न झाले आहेत. कोणत्याही कारणाने मेंदूच्या करड्या रंगाचा बाह्यस्तराचा कपाळाकडील भाग शिणला की तो खालून आणि मानेकडून वर संदेश पाठवतो आणि पिनियल ग्रंथी निद्रानाशक स्त्राव उत्पन्न करते. ही एक तऱ्हा. आणि दुसरी तऱ्हा अशी की संपूर्ण शरीराची संवेदना क्षमता कमी होते आणि पृष्ठवंशमज्जेकडून वर पूर्वोक्त मेंदूच्या भागाकडे निद्रानाशक लाट जाऊन ठेपते. थापटणं, थोपटणं, अंग दाबणं इत्यादी उपचा संमोहक परिणाम होऊन झोप येते. त्याचप्रमाणे सुखद संवेदना आणि वार्ता यांनीही येते. स्वप्नावस्था असो की गाढ झोपेची मेंदूची अवस्था असो या दोन्हीतही तळभाग आणि वरचा भाग यांचा सारखाच वाटा असतो. बाह्य संवेदकांमुळे मेंदूला ऊर्जेचा पुरवठा होतो आणि लगेच ती त्याला क्रियाप्रवृत्त करतात. कोणत्याही कारणाने बाह्य संवेदक ही कर्मकरिणाशी झाली की झोप येते. मेंदूचा वरचा थर काढून टाकलेले प्राणी लगेच निद्रावश होतात. योग साधना विहिताचार यात पतंजलीच्या प्रत्याहाराचा म्हणजे विषयांचा ग्रास झालेला असतो. पण धारणेच्या पायरीवर साधक चढलेला नसला तर तोही निद्रावश होतो. बाह्य विषयांना गीतेनं स्पर्श असा शब्द वापरला आहे. हे स्पर्श त्यांना सेन्स ऑर्गन्सने उत्पन्न केलेले सेन्सेशन्स असं आजच्या भाषेत म्हणता येईल. निवृत्त झाले तर मेंदूचा फार मोठा भाग निकामा होतो आणि तो इतर तऱ्हेने गुंतवला नसला तर सहजच निश्चेष्ट पडतो. निसर्गाची झोपेशी योजना सप्रयोजक दिसते. शास्त्रज्ञांचं असं अवलोकन आहे की पूर्ण दिवस घेतलेली अर्भकं, पूर्ण दिवस न घेतलेली अर्भकं, ज्यात मेंदूची तेवढी वाढ झालेली नसते, स्वप्नावस्था म्हणजे रेम जास्त अनुभवत असतात. तसंच पूर्ण वाढीच्या असलेल्या अर्भकांच्या बाबतीतही असंच दिसतं आणि जसजसे ते मोठे होतात तसतशी ही अवस्था कमी होत जाते आणि सुषुप्त अवस्था वाढत जाते. याचा अर्थ असा की दैनंदिन धकीचं जीवन रेटणारा मेंदूचा भाग जसजसा वाढत जातो तसतसे बाह्य विषय अथवा स्पर्श यांच्यापासून सुटका करून घेऊन विश्रांत होण्याची आणि तद्वारा शेंडलेलं आणि झिजलेलं शरीर ताजं करण्याची गरज पडते. जगात इंद्रियांच्या द्वारा मेंदूवर आघात करणारे असंख्य विषय असतात. या सर्वांची दखल घेणं आणि तदनुसार व्यापार करणं मानवास अशक्य आहे. तेव्हा अनावश्यक आणि अनिष्ट असे विषय गाळले जाऊन उपयुक्ततेपुरत्याच विषयांचा भोग घेणं ही जीवनाची गरज भागवण्याकरता निद्रेची योजना निसर्गाने केलेली आहे. किती महत्त्वाचे भाग आहेत.
मेंदूची मानेकडील खालचा भाग म्हणजे असेंडिंग रेक्टिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम आणि मेंदूचा तळाकडील मध्यभाग म्हणजे लिंबिक सिस्टीम. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांचे मूळ कारक आहेत व विकसित मेंदू त्यांना हातभार लावतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की भारतीय शास्त्रांच्या काही तत्वांचं उत्तम उद्बोधन होतं. बाह्य विषयाप्रमाणे अंतर्विषयही निवृत्त झाल्याशिवाय झोप लागत नाही. आपण खूप झोपेविषयी खूप संशोधन आपल्या पूर्व ऋषीमुनींनी केलेलं आहे. हे सर्वानुभूतीत आहे. शरीरातील अवयवांची विकृती, काळजी, वेदना, हृदयभंग, शोक, भीती इत्यादी कारणांनीही झोप येत नाही. येत असल्यास ती उडून जाते. पण ही दोन्ही संवेदक नसली तर मेंदू खूप रिकामा होतो. ध्यान, भक्ती इत्यादीसारखे अंतर्गत विषय जी जागृती आणतात तिलाच भारतीयांनी तुर्या अशी संज्ञा दिलेली आहे. मांडुक्यात तिचं नीट वर्णन आलेलं आहे. निद्रा मेंदूकडून हृदयात उतरते. त्याच्या उलट ही जागृती हृदयाकडून मेंदूकडे चढते. तिचा मार्ग मेंदूच्या वर उल्लेखलेल्या तिन्ही संस्था आहेत. सुषुम्नेच्या जिन्यावरून मेंदूत जाणारी कुंडलिनी याच मार्गाने ब्रह्मरंध्रात जाते आणि म्हणूनच आत्म्याच्या चौथ्या पादाचं स्थान मेंदूतील विशेष भाग असल्याचं भारतीय शास्त्र सांगतात. यालाच ते तृतीय नेत्र म्हणतात आणि त्यांचं सर्फन्स ॲटॉनॉमी या दृष्टीने दोन भुवयांचा आणि कपाळाचा मध्य असा स्थलनिर्देश करतात. ध्यान, विहिताचारातील न्यास इत्यादीत या स्थलाला अत्यंत महत्त्व आहे. आधुनिक शास्त्रविज्ञानानं ठोकळमानानं हे थोडंसं ओळखलेलं दिसतं. मानवात जी नैसर्गिक स्पंदनं आणि लयी आहेत त्यांचं मूळ कुठं असावं याचा शोध घेणारे शास्त्रज्ञ या निर्णयावर आले आहेत की पुढच्या मेंदूच्या मागे आणि हायपोथॅलॅमस म्हणजे श्लेष्मपिंड याच्यानंतर जो मेंदूचा भाग आहे त्यात ते असावं. रशियन शास्त्रज्ञ पिनियल ग्रंथीस तृतीय नेत्राचं स्थान देतात. पण ही ग्रंथी ही त्या मेंदूच्या भागाच्या नियंत्रणाशी बद्ध आहे. मेंदू अखंड जागृतीत अवस्थेत असणं ही तुर्या अवस्था परक्रिया शरीराच्या दृष्टीनं जशी रेखाटता येते. निद्रेत जाग असणं अथवा जाग असता निद्रा घेणं असा काहीचा विचित्र प्रकार या तुर्या अवस्थेचा असतो. योगनिद्रा अथवा सहज समाधी संत वाङ्मयात मीन मार्ग म्हणून जो येतो तो हाच. मासा मेंदूच्या एका अर्ध्या भागात झोप घेतो आणि दुसऱ्या अर्ध्या भागानं व्यवहार करतो. तसा या सहज समाधीचा सिद्ध असतो. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, तेची जाणावी तुर्या सर्व साक्षिणी असं श्री समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. उन्मधी तिची परिपक्व अवस्था आहे. तिथं माया निद्राही नाही आणि काही आधुनिक क्रिया शारीरज्ञ असं प्रतिपादन करतात. स्लीपिंग सेंटर असं म्हणण्यापेक्षा वेकिंग सेंटर असं म्हणणं जास्त वस्तुस्थिती निदर्शक आहे. हे केंद्र सुन्न झाले की झोप येते. हे मत भारतीय शास्त्रात अधिक जवळचं आहे. त्यांच्या मते मेंदूत एक अखंड जागती ज्योत अथवा दीप असतो. ज्यावेळी ही ज्योत आणि हा दीप मंद होतो त्यावेळी झोप येते. श्री समर्थांनी दासपदामध्ये एका ठिकाणी असा चिमटा घेतला आहे की समाधी मिशे निद्रा लागे, ध्यान मिशे आळस जागे. क्रिया शरीराच्या दृष्टीनं समाधी आणि निद्रा आणि ध्यान आणि आळस यांची काहीशी तुलना करता येते आणि त्यातल्या साम्यावरून दोन्हीही जोड्यांचा बोध होतो. आतल्या अनुभवामध्ये भेद पण क्रिया शरीराच्या दृष्टीने असमानता असा यांचा थोडा तपशील पाहण्याजोगा आहे. मेंदूतील रक्तवहनाची काही वैशिष्ट्य आहेत आणि मेंदू आपलं रक्तवहन स्थिर कसं ठेवतो हे अजून नीट कळलेलं नाही. निद्रेच्या गाढपणाचा निकष ध्वनीच्या संबंधात शास्त्रज्ञांनी ठरवला आहे. म्हणजे किती प्रकारच्या ध्वनी संवेदना वापरली तर झोप उघडते यावर तिचा गाढपणा मोजला जातो. याचं वैशिष्ट्य लक्षात घेण्याजोगं आहे की मोठ्या आवाजानं झोप उघडत नाही, पण बाळाच्या लहानशा आवाजानं आईची झोप पटकन उघडते.
समाधीच्या दृष्टीने ही निद्रेची लक्षणं लागू करण्याजोगी असली तरी अंतःप्रकाराच्या बाजूमुळं तिच्यात जागृतीची लक्षणं असतात. अन्नमय पिंडात निद्रा लक्षणं, पण प्राणमय पिंडात जागृती लक्षणं. समाधीच्या अंतिम अवस्थेच्या पूर्वी जागृत लक्षणं कशी असतात हे भारतीय शास्त्र नीट सांगतात. तर आता वेळ झालेली आहे आपली, तर या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे. पुढच्या भाषणात भेटू. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. समजावून घेतलात तर शरीरशास्त्राचा खूप अभ्यास तुम्हाला करता येईल आणि आतल्या क्रिया का कशा होतात याचं ज्ञान विशेषतः साधकाला असणं फार आवश्यक आहे. तर भेटूया पुन्हा. नमस्कार.